मला सांगा, वसतिगृह उपलब्ध न झाल्यास पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना हा खरोखर प्रभावी पर्याय ठरू शकतो का? दुसरीकडे आजही 13व्या दिवशी विद्यार्थ्यांना आंदोलन का करावं लागतंय? आणि अजितजींनी तुम्हाला जे प्रश्न विचारलेले होते त्याच्या उत्तरासकट बालाजी आपली प्रतिक्रिया. सगळ्यात महत्वाचं, या 13 मागण्याबद्दल विरोधी पक्षाचं समर्थन देशाचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कालच ट्विट करून आव्हान केलंय देवेंद्र फडणवीसांना की आपण संवेदनशीलपणे हा विषय हाताळावा. याचाच अर्थ जाहीररित्या त्यांनी सांगितलंय विद्यार्थिनीला की जर तुम्ही म्हणत असाल तर मी तुमच्यासोबत आंदोलनाला येऊन बसतो आणि राहुलजी येऊन बसतील हा विश्वास या ठिकाणी देतो, कारण आम्ही आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसोबत आहोत, राजकारण करत नाही. नंबर 1. नंबर 2, यामध्ये 13 दिवस सरकारला का लागावेत याचं उत्तर सरकारनं द्यावं. नंबर 3, याच्यातल्या मागण्या काय? मागण्या साध्या आहेत सर पोरांच्या, की 35 वर्षापर्यंत त्यांना राहता यावं. त्याचबरोबर काय तर 12,500 आदिवासी पदं जी रिक्त आहेत ती भरल्या जावीत. याच्यात चुकीची मागणी काय? आणि सगळ्यात लाजिरवाणी जी गोष्ट आहे म्हणजे एखादी मुलगी जी स्वतःच्या घरी जाते ती घरी बाहेर आले म्हणजे हॉस्टेलला आल्यावर तुम्ही तिच्या चारित्र्यावरती संशय घेऊन तिची गर्भधारणा चाचणी करताय आणि या लाजिरवाण्या गोष्टी रद्द करा म्हणजे विद्यार्थी म्हणत असतील, ते 2 GR रद्द करा म्हणत असतील आणि जर याकडे देवेंद्र फडणवीस अहंकारानं बघणार नसतील तर निश्चित पद्धतीनं त्यांचं आदिवासींचं प्रेम वेगळी आहे आणि त्यांचा आदिवासी मंत्री सरकारचा फक्त टक्केवारी खाणार आहे. फक्त टक्केवारी खाण्याचं काम करतोय. विविध बांधकामांमध्ये अजितजी मी पुराव्यानिशी तुम्हाला देऊ शकतो, मी पुरावे आहेत माझ्याकडे. तुमचे आदिवासी विकास मंत्री फक्त आणि फक्त टक्केवारी खाणे आणि जमीन हडप करणे यामध्ये मशगूल आहेत. पण काँग्रेसची भूमिका आहे विशालजी, समारोपाला इतकंच सांगतो, या विद्यार्थ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात, अन्यथा आम्ही त्या आंदोलनामध्ये राहुलजींसह सहभागी होऊ आणि महाराष्ट्रभर आदिवासी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ काँग्रेस पार्टी उतरेल. अजितजी, मी आपल्याकडे उत्तरासाठी येतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.